सांगा ना मग कधी लावे तुम्ही सांगा बा. घरबसल्या होते खुशी आले काही माया 50,000 रुपये माझ्या काठीनातले दिले. 40,000 रुपये आता हे साहेब मागू लागले. म्हणजे 90,000 रुपयाची हे लुना बी नाही. काय कला कोणतं कला सांगा आता. म्हणजे किती घरावर गोते आले माया आता. मग आता मला तर म्हणलं आता मी काठीनातले फोन लावतो माझे पैसे वापस दे बा नाही का. हो आता म्हणतो मी त्याला. पण तुम्ही कसं घरी चालेल त्याच्या घरी चाले हे सगळं शिवलालचं दिमाग आहे. मग काय कशाला समजतं काहीच का. मग या शिवलालनं त्याला सांगितलं असं भाऊ असं असं प्रकरण उद्या होणार आहे. पुढचं दिवस भविष्य दिसलं त्याला असं असं होणार आहे बा. मग तेच तर आता पळायला म्हणते रात्र आता समजलं आम्हाला. रातच्यानं ती गेली म्हणते लक्झरीन बसून पुण्याला का मुंबईला. मग काय आणि कसे पळायला म्हणतात आता समजलं. मग म्हणून म्हणतो कसं आहे ते त्यानं सांगितलं तुले बा कोणाला तरी इकून टाक आणि तू त्याच्या याच्यात आला मग शिकार बनला तू. तर आता याच्यात काहीच चालत नाही कारण की तो साक्षीदारही केलं सगळं केलं आणि आता त्याचं काही होऊ शकत नाही. हो तर तू आता फक्त त्याला एक विनंती कर फोन कर म्हणा बा असं असं करणं बरोबर नाही. मी गरीब माणूस आहो म्हणा लवकरात लवकर माझे पैसे तू कसं करतं सांग म्हणा. हो हे गाडीचं कसं करायचं एक वेळ त्याला विचारा. म्हणा त्याला तर फोन लावणार आम्ही असे थोडी काही पैसे सोडणार. पण तुम्ही सांगा त्याने नाही दिले तर मग काय करा म्हणलं मग कसं काय होईल मग आता दुसरं तर काय इलाजच नाही. आता हे 25,000 रुपये डाऊन पेमेंट भरलं यायचं. हो 40,000 रुपये तर भरावं लागतेच तुम्हाला. त्यापेक्षा मग तुम्हाला जर पैसे वाचवायचे असेल तर पैसे भरूही नका. गाडी त्याला घेऊन जा म्हणा बा आम्ही काय करू म्हणा. पण तुमचे 50,000 गेले समजा असं समजून घ्या. आणि तर दोन्ही इकून गेलं लेखाचं नाही का अडकी त्याच बोट अटकले माय. म्हणा कटच करा लेखाचं म्हणा आपण गाडी जर जाऊ दिली तर 50,000 रुपये झोडपा. गाडी नाही जाऊ दिली तर मग 40,000 झोडपा. म्हणजे झोडपा तर आहेच पण झोडपा तर आहे बा 50,000 रुपये झोडपा आहेस तुझे. हो 100%. पाय आता काय होते त्याला फोन लाव विनंती कर असंच आहे बा म्हणा गावात राहा लागते असं काही करू नको म्हणा. जमलं नाही तर काही खरं नाही बा. मला तर वाटते मोठं प्रकरण घडणार आहे अजून यादा. हो कारण की तू येतं समजा इतक्याच आहे बाकी जायचं तर मग आता हे मोठमोठे वाहनवाले देणकी थेणकी हे जर आले तर सर हे दिमागच लोक आहेत ना. मग काय होईल तर हो बा मंडळाचा आता. हो चला पाच तुम्ही फोन लावा आणि विचारपूस करा त्याला. पाहुणे बा काय कसं काय अचानक चक्कर मारला तेवढ्यात ती नाही हो ना. काय मी आणलं कसे काय आलं बा लंका दिसली सकाळी. मी आणलं लंका दिसून राहिली पोरग आहे. आता तुम्ही बी मी आला धोपटी घेऊन आलो कटिंगचं मांडलं आपला आरसा लावला तुम्ही आले. म्हणलं कसं काय होता आज काय सहज झाले का. अरे कायच हो येणंच नाही होत ना काकाजी. मग काय तर सासरे भामणी या म्हणे एका दिवशी भेटीले. मला चालला आता झडी पाण्यात दिवसा जरा पाणी लय वावर आहे ना. नाही कामं नाही धंदे नाही. मला सोयाबीनचा सीझन सुरू व्हायचाच आहे. रिकाम तोडा चला बाय. हो मग कसं 4-8 दिवसा हिशोबानं चाललो आता मी. मला कसं आहे रिकामं नाही चला आता हे म्हणे चला म्हणे 2-4 दिवस. आता इतके दिवस झाले काही आलोच नाही आपण जास्त दिवस. चांगला चत्रात दिसते म्हणून नाही का. हो हो म्हणजे पाय बरं आता 4-8 दिवस पाणी पाऊस आहे तर कामं धंदे नाही तर मग चला मग सासऱ्याच्या घरी रिकामी. नाही बरं केलं ना बरं केलं आलं तुम्ही चांगलं झालं. हो आता मग कटिंग करून देऊ का मग काय दाढी तर आहेच वाटते करायला नाही कटिंग करू का मग. हो आता कटिंग करा ना. हो आता काय रिकाम पास बसला आता नाश्त्याचं करून राहिले. मला तोपर्यंत आपली कटिंग होती. तुमचं दिसलं आपली धोपटी लावलेली. काही सुधारणा काहीच नाही झाली अजून वाटते. काही दुकान टाकायला एखादं खोका काही झाला होता. हे पाणी पावसाळ्याचं हे म्हणजे केसावर पाणी मारायचं काम नाही वरचं आलं की झालं काम. काय तुम्ही मजा किती जवळ बोया बरं ज्या आमच्या गावाला यायची. नाही तसं काही नाही. ते कसं लय खर्च करायला पुरत नाही ना. हो आपलं एक ब्लेड आणलं आपलं आपले 2-3 कैचे आहेत. हे जुना आरसा आहे आपला. हो समजा 1990चा. चालू आहे आपलं. मग काय करता आता. हो आपल्या संघाचे तिथे आता बस जाय तिकडे. बरोबर आहे बा काहीच मला वाटते मांग आलते तेच आहे. हो बरोबर ठीक आहे ना. हो चालते करा मग कटिंग आता द्या मग काय करू. बरं बस आहे बा 2 मिनिटात गेलो की आलोच मी. ते ब्लेड आणतो. हो का ब्लेड लागेल ना मग अजून म्हणतात जाऊ का. ते घरी ते वाटी राहिली लगायची ते साबणीची लाईट बस साबण. हो आलोच मी 2 मिनिटात. मी बसा तुम्ही तसं आलोच. बाबा तेच वाटे आहे का अजून. बरोबर ठीक आहे ना या ना घेऊन तुम्ही. हो बसतो मी आता. हे घोंगडं टाकून देईल तुम्ही. हो या तुम्ही या. ना तू असं दिसते मला जवळसारखं नाही का. हो ना ही कुची नाही ती कुची. हां बरोबर येतो मी ब्लेड घेऊन 2 मिनिटात आलोच. या बाबा आता काय बसतो इथं नाही का. बसा जाऊ दे तिकडे आता गावात राहिल्यापेक्षा इथं बरं आता 4-8 दिवस नाही का. नाहीतरी संतोष टुकटुकीचा मोठा ताप आपल्या मागं आहेच समजा नाही तर झाले पुरतच नाही. अरे कोणाचा फोन आहे बा. चल घोंगडा बाजून कर. पाहू दे कोण होईल. काय म्हणते म्हणा. हॅलो हा बोला आबाजी बोला. हॅलो हा कशाला रे बोल 1 मिनिट. हे संतोष काय म्हणते पाय बरं. बरोबर आहे का नाही का. शिवल्या म्हणे ते काही खोटी गोष्ट नाही का. बहुतेक काहीतरी किस्तीवाले आले वाटते का. म्हणलं तसं झालंच वाटते. बोल ना बा संतोष बोल. काय राजा काचन भाऊ मी काय म्हणतो लाचीला का तर गलत झालं म्हणलं आपलं. हो ते गाडी काही आपल्याला पाहिजे नाही राजा. हो काही काम नाही आपल्या गाडीचं. हो कारण की आपण धोलं लागतो घोलं आहे आपल्यापाशी. काय करा गाडीचं तर आता बापू मला लय कल्ला केला मध्ये. हो म्हणे फालतू म्हणे काय काम आहे म्हणे आता म्हणलं तुमची ते गाडी काही तुमच्या घरी नेऊन ठेवतो म्हणलं मी. मग माया मला फक्त 30,000 रुपये वापस देता. 20,000 रुपये भलाई मग देता तुम्ही व्याजाचे. फक्त 30,000 रुपये तुम्ही नेले का नाही ते. हो ते आजच्या आज मला मग कसं देऊन देता म्हणलं. माया बापू लय कल्ला करू लागले मला.
बाबा टुकटुक आहे मला टोपी घालते का म्हणा हा चला हो ना मी मग काय ढाण्याचा मग ढाण्याचा फरार आहे तिकडे जंगलातून आणि तू काय सांगून राहिला? अरे काय ले का अरे रे रे जराशानं कमावलं रे तो घेतलं का आत्ता मी हे बा सासरेबाला आत्ताच गाडी केली आणि हे बा दवाखान्यात निघालो म्हटलं मी हो मग काय तिथं हे बा कमीत कमी 20-25 हजार खर्च आहे म्हणजे द्यायचा हो मोठं कठीण काम आहे काय लाजा असं नका करू तुमच्या साथलेले मग ज्ञान दवाखान्यात माय पैसे मला देऊन द्यायला जेव अरे बा काय जीव घेत राहायच्या दवाखान्यात नेणाऱ्या माणसाला नेऊ नको म्हणतं अरे बा कायसाठी इमर्जन्सी शिकली असेल गाडी म्या मग हे आपल्या छातीवर दगड ठेवला आला का शिकली म्हणलं म्या पोट्ट किती लढे माया मग माझी बायको म्हणे पण शेवटी बिमारीसाठी इका लागली मला मग हे बा आता काहीच नाही बा हो ते पैसे मला दवाखान्यात पाहिजे असं नका करून राजे हो तुमची गाडी होय बा तुम्ही ते घेऊन जा माय पैसे मला द्या अरे बा गाडी तुझी होय म्हणलं माही नव्हती गाडी हो कोण म्हणते माझी गाडी होय मा नाव तरी आहे का ती म्या मला काही माहित नाही म्या तुला इकली ते करारनामा आहे ते साक्षीदार आहे ते पाय तू काय म्हणायचं ते हो ठेव तू फोन आता मी दवाखान्यात चाललो मी आता हॅलो अले ते शोधून मला आले ना हो हॅलो ते तर येणार असं ना म्हणून जिकडे पळत आलो ना मी अरे बा माझ्या डोकं नको म्हणलं आता म्या गाडी इकली ते गाडी जाणे तू जाणे मला काही घेऊन देणं नाही ते हा रात्री झाला सौदा झाला सर झालं हो 8 दिवस मला डोकं नको दुखू आता मी चाललो दवाखान्यात मुंबईला तिकडे हो ठेव फोन काय म्हणते ती हो 8 दिवस मध्ये फोन लावू नको डॉक्टर खाऊ नको म्हणते हो आता लोक का गोल बोले नाही रे बाबा सरायला बड्या आता काही दवाखाना नाही ना कोणतं काहीच नाही मस्त आपला पाहुणचार असं मस्त रवटला तिथं सासऱ्याच्या घरी ते हो तर आता तू काय कसं करशील तर करू आता तुझे 50 तर गेले आता हो पण आवाज काही सांगा नाही मार्ग कसा काढा मग आता पैशाचं कसं करावं गाडीचं भरावं का नाही भरावं आता एक काम करा तुम्ही हो आता तुम्ही मंडळवाल्याला भेटा हो जे आता अध्यक्ष समजा लक्ष्मण किरकिरी आहे हो त्याला म्हणा बा असंच आहे म्हणा हे आता आम्ही कुठून पैसे द्यावा हो त्या फायनान्सवाल्याचे पैसे तुम्ही पहा म्हणा काय करायचं काय कला आता दिले पाहिजे बा त्याने पाबा मग आता ते शेवटी काढणं तुमचं काम आहे आता बाकीचे अजून 4-5 लोक ज्याला बक्षीस भेटले त्याची कंडिशन हेच आहे ते आल्यावर पाहा तुम्ही सगळे मिळून ठरवा काय करायचं ते बाकी मी काय करू शकतो चला येतो मग आता चला बाजूबर चला जाऊ तिकडे काहीतरी करावंच लागेल ना हो लक्ष्मण बोलले भेटतो मग मी नाही का बरं ठीक आहे मग नाही ते तेवढं करावंच लागेल तुम्हाला हो पाहा ते आता बाकीचे आल्यावर हो घ्या निर्णय घ्या तुम्ही ते लखलकीला भेटते हो त्याचं तसं सुरू आहे हो त्याचं बुलेटचं मोठं ती बी लडपड करून राहिला त्याला भेट आणि तुम्ही दोघं जण लक्ष्मण जाऊन भेटा आता बस याच्याशिवाय काही मार्ग नाही कायले घेतली रे बा तो राजा त्या काशीनाथला लागली होती ना मग तू कायला मरायला घेतली गाडी मग हे बा तू 90 फिटून राहिला पण मी इथं 1 लाखानं फिटेल सध्या मग काय तर मग 1 लाख रुपये देऊन माझा नंबरला गेला याच्यात मग काय तुला काय सांगू आता आणि आता अजून म्हणते 1.5 लाख रुपये भरणं आहे मला मग आता हे इन्स्टॉलमेंटवाले येऊन गेले तर कलकल करून मग मी आणलं उद्या पाहू काय आता लक्षाच्या घरी चाललो आहे बुलेट घेऊन सांग म्हणलं काय येतात आता आणि पैसे कोण भरायचे आपले म्हणजे सगळेच फिटू वाटते रे बाबा हो द्यायला सामान भेटते ते सगळेच फिटले वाटते मग आता मी लक्ष्मण होते घालून आता आलो हो ते धाब्यावर गेलेला हो आता कसं करा मग ये ना संध्याकाळ लोक जाते कुठं ते पैसे नाही सोडायचे ते मंडळवाल्याकडून पैसे काढायचे मग असं म्हणलं होतं का ते ना डाऊन पेमेंट भरून घ्या देऊन देतो म्हणून तुम्हाला मग पुरे पैसे त्याने भरायला पाहिजे होती मग 1 लाख रुपये देऊन का जमावून असं काम आलं आता तू काळजी नको करू हो मी आहो तू टेन्शन घ्यायचं नाही लक्ष आलं की त्याला सांगा काय आले गो बरं तसंच करा नाही का हो ना 90,000 रुपये दिलो ना हो ना का महाविंद त्याला घोला बरं पाहू मग आता हो मी मग मी आता झोला सोलतो लक्ष्मण भाऊ आले की जात त्याच्या खाली मग नाही सोड तू ढोरगिरो सोड हो मी ना इथं बिलकुल त्याच्या मागच आहो आता या मंडळवाल्याचं सांगतो ना काय असते त्याला लकी ड्रॉ मुकाड्यानं पुरे पैसे भरा दे मग हो ना 1 लाख गेले मग झालं सगळं गेलं का हो जाय तू आता मी चाललो हे गाडी लावून देतो कंदिरीच्या घरापाशी हो ठीक आहे मग काय म्हणत म्हणलं साहेब ते गाडी नेतो असं तसं ऐकलं मग मी काय झालं काय म्हणलं काय सांगूनच फायदा नाही ना हे रामपूरवाले काय करतील आणि काय नाही हो मोठा एक त्याचा महाग्रंथ तयार होईल काही दिवसानं हो ना कठीण काम आहे बा इतकं नाही पाहिलं ना म्या इतकी यकीन इतकं लोकायले म्हणजे बनवणं लय झालं नाही पहा ना त्यानं किती हुशाऱ्या केल्या म्हणलं 1 लाख रुपये 5 जणांपासून जमा करून 5 वस्तू देऊन दिल्या आणि तेच 1 लाख रुपये तिकडे शोरूमले भरले आणि बाकीच्या आता भरायले गो तुम्ही मरा आता काय करा ते माणसं पाठवूनही दिले म्हणजे त्याचं गेलं काय त्याचं फक्त नाव त्यानं केलं बा मोठा लकी ड्रॉ झाला याला गाडी भेटली ते नाव मोठं दर्शन खोटं आता हे म्हणते की एवढे 3.5 लाख रुपये आणून भरा नाही तर गाडी ओढून नेतो मग काय करा सांग ना असं केलं त्यानं बाबा असं आहे गो मी 3.5 लाख रुपये भरायला लागते आपल्याला आता ठीक आहे तर 1 लाख ते आधी दिला आणि हे 3.5 द्या म्हणते म्हणजे 4.5 तर मग याटोच भेटत होता नवा मग आपलं काय मग गरजच काय त्या लकी ड्रॉची हो ना लय हुशाऱ्या केल्या त्यानं अजून दुसरी हुशारी तर माहीतच नाही तुले हो त्याच्या गावातल्या बक्षीसही नाही दिली त्यानं हो दुसऱ्या गावाला फिटवलं पुरं हो एक परी पंप मिक्सर हे गावाला दिले म्हणजे आता त्यालाच तर म्हणजे असं वाटून राहिलं की बरं झालं बा ते भेटलं आता हे अशा वस्तू भेटणारे कोमात गेले ना मग आता मी गेलो आता मामा लुटरे गेला असन बाकीचे गेलेच असन असं वाटते मला म्हणून म्हणतो कसं आहे की यानं परगाववाल्याचा गेम केला हो रामपूरवाल्यानं आणि नाव त्यानं केलं
मला तर वाटतं तुमचाच केला काय माहिती. लुटेरे मामा लुटेरे म्हणता कोण होतं. अजून कोणते लोक आहेत त्याला फोन करून विचारून घ्या म्हणा तुम्हाला कसं काय म्हणा पैसे भरा लागते का काही नाही. फक्त नाही तर तुमचाच केला असेल गेम. बोले कसं काही सांगता येत नाही नाही का. हो बाकीच्या नसन केला आणि मायाच केला असेल गेम. हो बहुतेक युवायानं काहीतरी याच्यातनी तेल टाकेल दिसते मला. बरं पाहतो ना मी. विचारपूस करतो आणि त्याचं जर आपल्यासारखं असलं तर सगळेच्या सगळे घेऊन त्याच्यावर टेम्पे घेऊनच जातो. पाहतो ना कसे पैसे देत नाही तर कोणतं मंडळ होईतं आम्हाला शिकवता का लेको. ठीक आहे आत्ता फोन लावतो लुटेरेले आणि ते बाकीचे कोण कोण आहे ते येईल. गेले बसले टिट्टीपरीने म्हणून तर लावला फोन येणं. हां हॅलो हां हां बोला देणके साहेब बोला. हॅलो तर मी काय म्हणतो लुटेरे भाऊ आपलं ते काय तुम्हाला काय लागलं म्हणलं कोणतं ॲटो लागला वाटते ना. हो 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 आपल्याला ॲटो लागला ना. हो आणि आपले सासरे बोलले ती हे आपली 4 व्हीलर. बाकी काहून काय होतं. अरे काय रे पुरा गेम झाला हो म्हणलं माया. मग काय तर फिटवलं आहे रामपूरवाल्यानं मला. हो ना डाऊन पेमेंट भरलं राहायचे आणि बाकीचं पेमेंटसाठी आत्ता लोक येऊन गेले माहीत. उद्या घेऊन जातो म्हणे मी. तुम्ही आत्ता काय करायचं ते करा म्हणे. म्हणून म्हणलं तुम्हाला काही असं काही प्रकरण घडलं का तुमची इथे बी. तुम्हाला मागायला आलं ते कोणी. आत्ताच तर निरे पिरे झालं शोरूमवाल्याला. आत्ताच म्हणलं जा बा उद्या पाहू काय आहे तर. मग काय तर मग आमच्या सासरे बुवाले टिपरी दिली मलाही दिली. मग नसतं लागलं तर ताप नसता पुरलाय. हो ना आता फालतूच आता डोकशे दुखी आहे. आता मी निघाल रामपूरले. हो त्याचं ते कोणतं मंडळ आहे त्याला भेटतो मी. याचं काय काळजी मुला करा म्हणतो तुम्ही. पैसे तर काही मी भरत नाही. बस 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 मी तेच म्हणून राहिलो. तुम्ही रामपूरच्या फाट्यावर पोहोचा तुम्ही आता. हो तिथून आपण काय करू सगळेच जण संग जाऊ. अजून तुमचे सासरे बुवा आहे ना त्याला घ्या. आणि अजून ते बुलेट कोणाला लागली होती काय लखलं काय कोण होईतं. आणि एक ते काशीनाथ गैबानी आहे ते लुना लागली होती. हो असे आहेत 2 त्या गावातली. 3 मोठ्या वाहनावाले आपण आहो. बरोबर आहे बरोबर. चिल्लर चाललं त्याच्या गावाला नाही का. म्हणजे 1 लाख भरलं की जाय तिकडे त्याला पुरलं पण आपल्याला थोडी पुरलं. हो बरोबर आहे बरोबर आहे. तुमच्या लक्षात आलं असेल ना लुटेरे भाऊ की बा परगावाल्याला कसं फिटवलं म्हणून येईन. हो म्हणजे आपल्याच पैशावर आपलं डाऊन पेमेंट भरलं आणि बाकीचं आता तुम्हीच भरा नाही का. घ्या दणकी. आत्ता लक्षात आलं ना माहिती. मग त्याईनंच माणसं पाठवले आणि 1-1 लाख रुपये आपल्या बच्चे उपसले आणि ते शोरूमले भरले. त्याच्या जोडचा रुपया नव्हता काहीच त्यात नाही. मग काय इकडल्या गोट्या तिकडे गेल्या आणि मोठा लकी ड्रॉ घडून आणला. हो पण त्याईले म्हणा थांबा तुम्ही. हो पैसे तर काढतोच तुमच्या. असा कसा ओढून नेते ती. हो या तुम्ही तिथं फाट्यावर आणि पाहू द्यायचं काय आहे. हो अध्यक्ष कोण आहे त्या मंडळाचा. लक्ष्मण किरकिरे आहे बा लक्ष्मण. बरोबर ते आहे का. असू द्या असू द्या काय हरकत नाही. या तुम्ही तुमचा गाडी घेऊन या एखादा ड्रायव्हर पाहून. मी इकून निघतो आणि माझ्या सासरेबाई निघाले तिकून. हो काही विषय नाही आता. हो चला आता बाकीचं पाहू तिथं गेल्यावर. बस बस मग जमलं मग काही हरकत नाही. तुम्ही हा ना सांग आणि मग झालं रामपूरवाल्याला भारी भरतो आपण. हो या तुम्ही तिकडून मी येतो इकडून. असे कसे पैसे देत नाही तर कोणतं मंडळ आहे तर पाहू आपण लेखाच्या यायचं. हो ठीक आहे मग धन्यवाद. काय झालं काय म्हणलं इतकं काय गडबड करू राहिले तुम्ही. जेवता जेवता आलं मग टाकून काय झालं म्हणलं काय झालं. मग आता काय करा आम्ही काय जीव द्याव का. मग या लकी ड्रावाल्यानं आम्हाला किती फसवलं म्हणलं माहीत आहे का तुम्हाला. मग ते डाऊन पेमेंट भरलं आणि बाकीचे पैसे आम्हाला भरायला लावून राहिले. ते शोरूमवाले येऊन आमच्या घरी आता धमके देऊन गेले ते. काय करा मग आम्ही आता ते वाहन इथं नाही आणा होतं. हो ना पण मी इतकं काय झालं मग थांबतो. अरे काय लुटेरे तुम्ही कसं करू राहिले. म्हणजे आता एवढी मोठी फसवणूक झाली तरी म्हणता की काय करून राहिले. अरे म्हणलं त्याला पैसे भरायला लावतो आम्ही. मग हे काय आम्हाला काय घुमून राहिले का. आमच्याच पैशानं आम्हाला गाड्या देऊन राहिले. मग कुठं आहे ते मंडळावाले कोण कोण आहे सदस्य ते यायला फोन लावा आणि बोलावा ते कोण आहे तो. हो ना ते बरोबर आहे तुमचं सगळं बरोबर आहे. पण तिथं लक्ष म्हणजे खराब जायचं इथं काय चांगलं करू राहिले तुम्ही. हो ना फोन लावा तुम्ही त्याला बोलावून घेतो. कोण कोण सदस्य आहे ते सरपंच आहे हे आहे. तर एक तर सदस्य नाही बा त्यातला. हो फक्त बाकी 4 आहे. ना मग आता त्याला बोलाव तू फोन कर. म्हणा बा असं असं फसवणूक करणं बरोबर आहे का. मला राजा बुलेट आता आता म्हणते की इतके पैसे भरा. आधी सांगितलं तर आम्ही काय पावत्या फाडल्या असत्या. हो तुम्ही गडबड नका करू. सगळं बरोबर होते ना. मी फोन लावतो त्याला सांगतो तुम्ही बसा इथं बसा बसा शांततेने बसा. त्याला आलं वाटते आता गयाशी नाही का. झालं का आता सगळे झाले वाटते बाबा. आता फोन लावा नाही मलाच लावा पहिला नाही का. बेल ऐकू जा. चला चटकन वावरात आता. हो देवदासला सांगा लागेल बाबा काय करतं पाय आता. त्याला लावा लवकर फोन लावा. ते कोण आहे अध्यक्ष लक्ष्मण किरकिरीला फोन लावा म्हणा इथं ये म्हणा मुकाट्यान तू काय काय आहे तुमच्या लकी ड्रॉचं. मग बा सुतारणार म्हणा आम्ही लवकर इथं ये म्हणा तू. ते काय झालं की साधा पानपुडा नाही लागला ना. मग दोघांचा आमच्या दोघांच्या 2 पावत्या आमच्या घरच्या 2 पावत्या 4 पावत्या फाडल्या होत्या. मग काही तर नाही लागला आम्हाला. आणि तिकडे सासरे बाल तिकडे टाटा एस लावला तुम्ही.
काय समजावून सांगायला नाही का, काय डोकं फोडा. अरे बा राहू द्या, बक्षीस नाही भेटलं ते चांगले आहेत मग. हो बरं आहे, नाही ते बा घरावर कुठे जाय, जाऊ द्या आता, विषय काढायला पुरत नाही, खुर्च्या घ्या लवकर, जाऊ द्या. काय म्हणते तळशी आता. हॅलो, हां बोला, कधी बाबूजी बोला. फोन लावा, काय तुमचा अध्यक्षाला फोन लावा. हॅलो हॅलो हॅलो, बाबा काय झालं बा, अरे काय, अरे हॅलो, काय झालं काय आहे म्हणजे कल्ला काय म्हणलं. काय रे जाणं कामं करता तुम्ही, मा घरा भोवती राजा कलकल लावली आहे ना. मग हे आपले मामा होते रे, ते देणके ते काय सर जत्रा आली राहिली इथं. मग काय ते तुमचं काय पाहा ते. हो अध्यक्ष, तुमचं मंडळ लवकर इथं या म्हणलं. तुमच्या घरापाशी पाठवून देऊ राहिलो मी. ते काय झालं म्हणते, काय ते किस्तान काय आहे ते प्रकरण पाहावा. वाटलंच तरी नाही का, हो ना, शेवटी होणारच होतं हे नाही का, वाटेच म्हणले काही ना काही होतीच, आज ना उद्या होणच आहे. असं आले का लोक, काय म्हणते ते काय सांगा तुम्हाला. दादा भाऊ तुम्ही तिकडे जा, मला बोलू द्या ना फोनवर. हां चला इकडे आलो मी आता. तर मी काय म्हणतो, लक्ष्मण फरार होऊन जा म्हणलं भाऊ तुम्ही. हो लवकर फरार व्हा. हो हे महाराज फिक्र आले बरं. हो देणके तर मारतेच तुम्हाला. म्हणून मला तुमचं मंडळ पुरं गायब होऊन जा म्हणलं आता. काय बोलता म्हणजे, काय म्हणजे काऊन मारते मध्ये, आम्ही काय केलं म्हणजे, काय गुन्हा काय केला. गुन्हा म्हणजे गुन्हाच केला ना तुम्ही. लकी ड्रॉला म्हणजे डाऊन पेमेंट भरून गाड्या देऊ राहिले, बाकीचे गाड्याचे पैसे कोण देईल. मग ते लोक चौताळून येलाय ना. मग काय तर म्हणून म्हणलं ते शांत होईपर्यंत 2 दिवस फरार राहा तुम्ही. हो असं माझं म्हणणं आहे बा. बाकी पहा तुमचं काय करा ते. हो शांतारामले फोन कर, यायले म्हणा, येऊ नका म्हणा तुम्ही, काय बा म्हणा. आम्ही काका काय दरोडा टाकला म्हणजे आम्ही, मग आम्ही तर काय अरे बा थांबा, मी काय करायचं ते करतो मी. हो बाकी पाय तुम्ही काय करायचं, ठेवा तुम्ही फोन ठेवा आता. बरोबर करा तुम्ही जरा लवकर या. हो मी त्याला पाणी गिनी पाचतो माघारी तोपर्यंत, शांत करतो जरा. लवकरात लवकर फरार व्हायची कोशिश करा. ठीक आहे ठेवतो मग. पा म्हणलं आहे असे गोंधळ आहेत. पा म्हणलं आले घरावर कुठे आता, काय करा पयामध्ये फरार व्हा म्हणते. बापरे, हो ना तेच म्हणलं, फोन ऐकलं तुमचा. डाऊन पेमेंट भरूनच गाड्या आणल्या वाटते, बाकीची मग यायला बरं लागते का. झालं बा, झालं बरं झालं लागलं नाही आम्हाला. हो चला अलबते चला, खुर्च्या घ्या. आता काय करावं नाही का, आता आले का घरावर कुठे, घरी जावं का फरार व्हा. मला वाटते बहुतेक आता शांताराम भाऊले यायला फोन लावला तिथंच बोल नाही का. हो ना ते आहे ना पंचमंडळ. शिवल्या यायला फोन लावून सगळ्याला तिथं मा घरापाशी जमा करावं लागन, काय सविस्तर सांगा लागन नाही का, भ्यायला पुरते का. 1 मिनिट पाहू द्या आता, काय फोन लावून. असं काम आहे गुंपा मावशीचा. 6 बाया पाठवा म्हणलं. हो तर 3 बाया पाठवल्या, काय करा. होते काय भेंडी 3 दिवस जास्त झाले की भेंडी जरड होती ती. मग आता किती नुकसान आहे ती. कोण नाही आला आता. काय ना बाय, ते काशीनाथच्या घरची बाई घरी नाही, ते माऊलीची बाई येत नाही म्हणे. काय झालं त्याचं तर. हो ना त्याच्या घरीच तर कलकल सुरू होती. हो मॅडम जाऊ द्या नको येऊ. हो मग आता 3 जण यावं, मी 4. जेवढे होईल तेवढे तोडतो मग. देवदास इकडे रे, देवदास इकडे म्हटलं. कायच कराय शांतारामचे काही समजत नाही आता. मा घरचे देखता नको येत, जो भेंडीने आले नंतर आलेत काही हरकत नाही. पण मला बोलणं खा लागते ना घरी. बरं येतो मी. ते काय म्हणते शांताराम भाऊ ते सरपंच आले वाटते. हो आलोच मी. भर नाही तुम्ही पाण्याचं, आलोच मी. या लवकर. हो आम्ही न्यारी करतो तोपर्यंत. हो बरोबर या लवकर या. चला आता त्याला भेटा. मला वाटतं फवाऱ्यासाठी शिवलाल भाऊ मी आणलं, जरासं बबनराव असताना रिकामे विचारावं या बायाले. नाही म्हटलं आपले शिवलाल भाऊ नाहीत वाटते घरी. नाही हो आपल्याला फवारा मारायचा होता भेंडीवर. कसं 2 माणसाचं काम होतं, तिकडे पराठीवर मारायचा होता. शिवलाल भाऊ आहेत का घरी. ते काय आहेत घरी, ते तर बाबा रात्रीच गेले तर मुंबईला गेलेत ना बाबा. मग आता त्याचे तर बाबा आता निरा ते काय आरक्षण जाहीर झालं तेपासून तर त्याचं डोकं जागेवर नाही. काय बोलता म्हणजे, काय शिवलाल भाऊ घरी नाही का सध्या. कुठे गेले बाबा ते रातोरात. गेले ते 2 जण. आमच्या घरचे बी गेले, शिवलाल भाऊ गेले. हो लक्झरीने गेले तर मुंबईला गेले म्हणते बाबा. ते काय कोणते आमदार साहेबाचा फोन आलता म्हणते यायले. गेले ते तिकडे. मग बोले तिकडे खायला गेले मग इसाला आले. हो जाऊ द्या, आपल्याला घर लागते. हो बरं जाऊ द्या चला येतो मी. हो आलो शांताराम भाऊ, आलो. दुकान बंद करून आले म्हणा. हो ना 10 10:30 वाजले. अरे का सरपंच साहेब तुम्ही कसे काय म्हणलं. शांताराम भाऊ येत असे चक्कर मारायले, तुमचं कसं काय आज. काय रट्टे खायचे आहे का मुले, एकटाच गावात राहून. मग पुरं मंडळ म्हणलं हजर व्हावं लागते आपल्याला आता तिथं. ते गावातनी काय झालं माहिती आहे का तुम्हाला. म्हणजे बा काय झालं बा, मला तर काहीच माहित नाही. मी आता बसलो सकाळपासून वावरात. अरे बा आता झालं नाही पाहून. मग काय तर सरा दांगडू सुरू आहे गावात. मग देणकी आला म्हणलं कलय करत. मग काय तर मामा लुटेरे हे ते सगळे गाड्या गिड्या घेऊन वापस आले. तर मग मी पाहिलं तिथून. हो म्हटलं आता काय करा, सरपंचाला भेटलो म्हणलं चला वावराकडे. हो काहीतरी तुम्हाला भेटून निर्णय घ्या लागल. अरे बाबा ते उकीर निघालास का अजून, आले का ते. असं हो आपलं तेच ना लकी ड्रॉतलेच ना पैसे तुम्ही म्हणे ते ना. मग त्याचंच म्हणणं आहे ना की कोणता लकी ड्रॉ बा तुमचा, हे पैसे आम्हाला भरायला लावता का तुम्ही. म्हणून ते जरासे आलेले आहेत. हो त्या कंदील बुड्याच्या घरापाशी उभे होते ते, मी आलो तिथून. हो दादा कसं करता, काय करा सांगा आता. आपण 5 जण या मंडळात. हो निर्णय घ्यायला 5 जण आले. शिवलालला फोन कर, नाही त्याला इथं बोलावून घे. आणि मी आपलं लक्ष्मणला फोन लावतो. अरे बा शिवलाल कुठं जागा रे. शिवलाल तर मुंबईला गेला म्हणते रात्री. आत्ताच नाही का बाय सांगून राहिला मला भेंडी तोडायला. तर मग रात्रीच गेला म्हणते बापण्यान ते. म्हणते काय मन कवळं आहे का त्याला, का माहित असते का कसं काय रातोरात पळायला बी ते. काय माहित बा ते काय बाया म्हणे बा ते निवडणुकीच्या फिक्रीत आहे का काय म्हणे बा ते. हो ते काय आपल्याला समज नाही बरोबर. हो पण ते गावात नाही पण ते. अरे बाबा ठाण्या जंगलातून फरार सांगा आता. नाही का आपण हो ना आले का घरावर कुठे, आता आपण चौकच राहिलो. मग लक्ष्मण जसं बोल ना लक्ष्मण, काय कुठं आहे रे बा. काय
काय गावात काय चांगलं चालू आहे म्हणते? आता फोन आला मला कधी लावायचा काय आले म्हणते ते पैसे मागाले. हो ना हिंका आम्ही आता तिघ जण आहोत, देवीदास आम्ही ते शिवलाल तर गेला म्हणते बा गावाले. हो तेच म्हणलं आता त्याला फेस करावं लागेल ना, काय म्हणायचं काय नाही सांगा लागेल ना. मग तेच म्हणलं कंदील पुढे घरापाशी म्हणजे पाणी गिनी चहा ते मांडला म्हणजे त्यानं तर मला म्हणे फरार व्हा म्हणे ते. कसं करा फरार होता का काय करता काय म्हणलं. ते बा फरार काय व्हा लागते आपलं काय गुन्हा कर देतो आपण कोण फरार हो. फरार आपण काय वाज आपलं गाव आपलं सगळं नापून काय फरार वाज. लक्ष्मण चाललंय तू लवकर पाहून घे मी सांभाळतो काय ते असं कसं काय द्या लागते पैसे ते येऊ दे किती जण आहेत या तुम्ही वापस या तिकून धाब्याहून. बरं ठीक आहे ना येतो मी हो निघालो मग मी या लवकर आपल्या घरापाशी या सगळे काय म्हणते पाहून घे मग हो पाहता येत ते या तुम्ही लवकर या. अरे झुमरे काय म्हणते म्हणलं आले का नाही आता हो ना चहा झालं पाणी झालं अजून आता पता नाही कावलेच नाही बसू काही येते ते आलेच नाही का अजून. आले ना त्यासाठी तर मला आले तुम्हाला लक्ष्मण आले ते दोघं तिघं येऊ राहिले होते वावरात नाही होते ते कामात होते तर आले जवळपास चला त्याच्या घरामध्ये चला हो तिथं या म्हणलं म्हणते तिथं आम्हाला काय घेणं नाही हो पैशाची मतलब चला म्हणलं तिकडे हो चला त्या लक्ष्मण किरकिरच्या घराजवळ. मी काय म्हणतो झुंबत आपला संतोष टुकटुके ते ढोरा चालायला गेला का नाही त्याने बोलावून घ्या फोन करून ये म्हणा लक्ष्मीच्या घरापाशी म्हणजे कसं त्याचंही निपटून जाते एखादा माझा दे त्याला फोन करून. बरं तरी करतो ना हो काय हरकत आहे हो एकाच ते सगळ्यासाठी काल चला मग चला आले का सगळे आले काही हरकत नाही हो तर आता टुकटुकी आला सगळं आलं. काय तुमची कंप्लेंट काय तुमच्या मंडळाबद्दल काय म्हणणं काय म्हणलं काय साठी फोन केले तुम्ही आम्हाला म्हणते जसं काही यायला काही माहितीच नाही सांगा लुटेले सांगा म्हणलं काय गडबड. आता पहिला माझा मुद्दा म्हणजे मी तुम्हाला माणुसकीच्या नात्यानं सुद्यामतीनं सांगणार आहो. तुम्ही जर नाही ऐकलं तर मग तुम्ही आहे ना आम्ही आहो समजलं का. तर पहा तुम्ही कसं आहे डाऊन पेमेंट तुम्ही 1,00,000-1.5 लाख रुपये भरले आमच्या याची. बाकीच्या पेमेंटसाठी इन्स्टॉलमेंटसाठी लोक आमच्या घरी आले शोरूमवाले. हो तर तुम्ही हे कसं काय केलं हे पूर्ण वाहन आम्हाला पूर्ण लकी ड्रॉमध्ये फुकट भेटायला पाहिजे होतं. आम्ही कसे काय पैसे भरणार आहोत हे. ठीक आहे ना मग आता तुम्ही जरा माणुसकीत आहे का आमचं काय म्हणणं आहे आमच्या पॉम्पलेटचं तुमच्याजवळ वाचन केलं का तुम्ही पूर्ण हे माझजवळ आहे ती कुठं लिहिलेलं आहे का आम्ही असं की पूर्ण पेमेंट आम्ही करू म्हणून आहे का सांगा तुम्ही दाखवा ना. पण त्याच्यात असंही नाही ना की डाऊन पेमेंट भरून बाकीच तुम्हाला भरावं लागते असंही नाही ना लिहिलं त्याच्यात. हो ना मग तेच म्हणणार ना आमच्यात आम्ही लिहिलेलंच नाही ना डाऊन पेमेंटच आम्ही भरणार होतो बाकीचं तुम्हाला का तुम्हाला 500 रुपयात काय 6-6 लाखाच्या गाड्या भेटणार आहे का तुम्हाला 1.25 लाख रुपये भेटून राहिले हेच त्याला फायदा झाला तुमचा. बाकीचे मग आता तुम्हाला इन्स्टॉलमेंट भरावंच लागेल का नाही पण तुम्हाला 1.5 लाख रुपयाचा फायदा झाला ना तेवढे तर कमी द्यावं लागते का नाही. हो पण ते तुम्ही आता फुकट द्यायला पाहिजे ना आम्हाला काय किस्त भरायला लावता. नाही तसं नाही ना आम्ही लिहिलेलंच नाही ना कुठं तुम्ही कुठं कंप्लेंट करायची कंप्लेंट करा कारण की आमच्या लकीडामध्ये तसा उल्लेखच नाही ना की बा आम्ही पूर्ण पेमेंट करणार आहोत म्हणून. मग आम्ही फक्त डाऊन पेमेंट भरलेलं आहे बाकीच तुम्हालाच भरावं लागणार आहे. मग इतकाला पैसे का आमच्याकडे काय खदा नाही का पैशाची हे का लकी ड्रॉ म्हणजे काय करोडपती लोकांचा आहे का मग सामान्य जनता आहे असं तसं करून आम्ही काहीतरी बा मनोरंजन केलं. तर आता तुम्ही पहा तुमच्या परीने इन्स्टॉलमेंट भरा नाही तर मग नका भरू वापस जाऊ द्या आम्हाला काय करावं लागते. हो तुम्हाला सांगितलं 1.5 लाख रुपये भरले पहा आता बाकी पहा तुम्ही. पण हे नसतं झालं ना असं थोडी असते काही असं आधी मग तुम्ही त्याच्यात लिहायला पाहिजे की बा डाऊन पेमेंटच भरणार बाकी तुम्ही पाच बसा असं लिहा लागत होतं ना त्याच्यात. अरे आता लिहिलं का नाही लिहिलं का अरे तुम्हाला 500 रुपयानी 1.5 लाख रुपयाचा फायदा होणार तरी तुम्हाला त्या फायद्याचं काही नाही राहिजा. पण याच्या इतकाला पैसा आम्ही कसे काय देणार 12-15 लाख रुपयाच्या गाड्या. सांगा आता काय बोलाय 500 रुपयात नाही भेटलं ना आम्हाला. शिवलाल टोयकुटे तुमच्याच मंडळाचा सदस्य आहे ना ते आमच्या घरी आला म्हणे तुमच्या भरोश्यावर हे आमचा लकी ड्रॉ आहे म्हणे 1-1 लाख रुपये द्या म्हणे. मग आम्ही ते दिले लुटेरेन दिले म्या दिले आणि याईनं आपल्या याईनंही दिले लखलकीनं मग असं झालं ना ते. अरे असं कसं काय बोलणार तुम्ही 1 लाख रुपये तुम्ही काय दिले अरे आम्ही म्हणलं का तुम्हाला द्या म्हणून बाबा तुम्ही देसान राजा तुमच्या फायद्यासाठी खरे तर गुन्हेगार तुम्ही राजा म्हणजे लकी ड्रॉ तर तुम्ही मिसयूज केलेला आहे असं असते का म्हणलं लकी ड्रॉमध्ये पैसे देऊन चिठ्ठ्या काढला राजा. पण आम्हाला का माहीत आम्हाला वाटलं तुम्हीच पाठवलं का द्यायला तेच तर म्हणे मंडळानंच पाठवलं म्हणे मीच कार्याध्यक्ष म्हणे मीच चिठ्ठ्या काढणार म्हणे द्या म्हणे 1-1 लाख तुमच्या भरोश्यावर बाकीचे चिल्लरवाल्याले बक्षीस वाटप करायचं आहे म्हणे असं म्हणे ते आणि एक दानशूर व्यक्ती आहे म्हणे कोणता होईत असं सांगितलं त्यानं. नाही खरे तर तुम्ही गुन्हेगार लोकांना जर माहित झालं तर मार खासान म्हणलं मग तुम्ही राजा पैसे देऊन चिठ्ठ्या काढल्या शिवलाल तर बरं आहेच गुन्हेगार पण तुम्ही बी गुन्हेगार आहे मग तुम्ही काही कमी नाही मग पैसे काय दिले तुम्ही कोण सांगा तुम्हाला. नसतं तर झालं राजे शिवलालनं 1-1 लाख घेतला यायच्याच मंडळाचा माणूस आणि हे म्हणते नाही म्हणून त्याला बोला तुम्ही मग ते आहे ना याचा मंडळाचा सदस्य का काय बोला त्याला बोला इथं. अरे ते कुठं जाग्यावर आहे ते तर मुंबईला जाऊन पोहोचला मग त्याचंच तर आम्हाला आता नवल वाटलं रातोरात कसा पळाला मग असं हे येणार आहे म्हणून त्याला आधीच माहीत पडलं. बघते मग आता कसं मग आता आमच्या पैशाचं कसं मग मला 90,000 गाडी पडते मग कसं
बापा म्हणजे पोयालाय काय ती सांगा आता काय करा. अरे काहीतरी मार्ग काढाय तू. हे कसं मारामाऱ्याचे काम होईन फालतूची, आमची तुमची दुश्मनी होईन. हा याच्यातून काहीतरी काय म्हणजे असं करणं बरोबर नाही बा तुमचं. पण नाही ना, आम्ही असं करत नव्हतो ना. आम्ही हे बा तुम्हाला देऊन राहिलो सगळं. पण खरी गोष्ट सांगतो तुम्हाला, त्या दिवशी ते हेलिकॉप्टर आलं नाही, त्याला पैसे आणले नाही, खादोड्यानं आमचा गेम केला. काय करा, आम्हाला तर किती राजा परेशान केलं, घाम फोडला त्यानं. मग त्याच्यानं मग आम्ही असं केलं बा. मग काय करा आम्ही, तुम्ही सांगा बा. म्हणजे तुमची द्यायची इच्छा होती सर नाही का. बरं म्हणजे खादोड्यानं गेम केला तुमचा. ते काय तर मग तेच तर आता त्याचा बदला घ्यायचा आम्हाला. हो, त्याच्याकडून पैसे वसूल करतोच आम्ही. तुम्ही हे बा आता एक कसं, हो आता वाहनं जे आहे का नाही, ते आहे तसे ठेवा, इन्स्टॉलमेंट लावा आणि राहू द्या जसं आहे तसं. हो बाकी आपण आता हे जे खादोळे आहे का नाही, हो याच्यावर आपल्याला काहीतरी फोकस करावं लागेल. हो कारण की यानं आमचा तुमचा सगळ्याचाच गेम केला, त्यानंच केला. हो सगळ्याला जबाबदार तेच आहे चला ना मग मग चला ना त्याच्या घरी चला ना सगळे. चला हो आताच चला सगळेच चला. ना. लय हाय पाय ते गटतच नाही ना आपल्याला. हे बा भारी पडून राहिला ती. हो सगळे मिळून काहीतरी आपल्याला मोठा एक असं म्हणजे मिशन राबवावं लागेल, तर खादोड्याचा गेम होईल. हो म्हणून म्हणतो थोडं 2-4 दिवस थांबा, 2-4 दुसरे एपिसोड निघू द्या. मामा लुटरे आम्ही सगळेजण अभ्यास करू, त्याच्यानंतर त्याच्यावर पूर्ण ॲक्शन करू. हां समजलं ना. हो, तुम्ही आता सध्या उद्या वाहनाचं इन्स्टॉलमेंटचं पक्क करून घ्या, करारनामा नावे करून घ्या. पुढचं पुढे पाहून घेऊ. बस बस तसं करा. कमीत कमी त्याच्यात फायदा तरी आहे. 1.5 लाख रुपये तुम्हाला असं म्हणा भेटले बा. जाऊ द्या, तेवढ्याच समाधान म्हणा. आता हा झालं ते झालं. बरं ठीक आहे ना मग आता. हो 4-5 दिवस जाऊ द्या दुसरे एपिसोड आता. हो नंतर मग काय करायचं ते पाहू आपण. हो सध्याचं आता सगळेच जण आहे ते वाहन ठेवून घेऊ मग. चला ओके, इन्स्टॉलमेंटनं सुरू आपलं. बस 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 आता 4-5 दिवस या विषयाचं नावच काढू नका. आता लकी ड्रॉ संपला, आपलं सगळ्याचं पद्धतशीर झालं म्हणा. हो कारण की खादोळे लक्ष ठेवूनच आहे, काय होते बा याचं मारामाऱ्या होते का. म्हणून चिडीचूप आहे तसं आपलं चालू द्या. हो पद्धतशीरपणे आणि बरोबर बिलकुल 4-5 दिवसानंतर हो आपण बरोबर त्याचा कसा कार्यक्रम करायचा, हो त्याचं आपण बरोबर नियोजन करू. ठीक आहे. तर चला आता नवीन विषयासह येऊ उद्या 5 वाजता. धन्यवाद.